युक्रेन रशिया युद्ध लांबल्यामुळे व्लादिमीर पुतिन यांची अस्वस्थता वाढली आहे। युक्रेनच्या उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही बाजूने रशियाकडून हल्ले केले जात आहेत। आता रशियाने आपल्या नौदलाला सज्ज राहण्याचे आदेशही दिलेले आहेत। त्यामुळे लवकरच समुद्रात युद्धाचा भडका उडण्याची शक्यता वर्तवली जाते। पुतिनचा नवा वॉरकोड ओ। रशियाचा प्लॅन समुद्र, पुतिन यांचा घातक प्लॅन। काळ्या समुद्रात पुतिनचा महाबली। ओडेसामध्ये उडणार खळबळ। रशिया युक्रेन युद्धाने जमीन आणि आकाशातून व्यापून टाकल्यानंतर आता समुद्रावर युद्धाचे ढग जमा झाले। पुतिन यांनी त्यासाठी खास प्लॅन आखलाय। रशियाच्या नौदलाने काळ्या समुद्रात जणू चक्रव्यूह रचलाय। मारियुपोल नंतर आता दक्षिण युक्रेनवर रशियाने लक्ष केंद्रित केलंय। त्यामुळे दक्षिणेतील कोणत्या शहरावर हल्ला होणार याकडे जगाचं लक्ष लागलंय। काळ्या समुद्रातील रशियाच्या नौदलाने युक्रेनची चहूबाजूने कोंडी केली आहे। पण असं असलं तरी युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की हे रशियाला शरण येण्यास तयार नाहीत। पुतिन यांचा समुद्र प्लॅन समजण्यासाठी तुम्हाला युक्रेन लगतचा काळा समुद्र, बाल्टिक समुद्र आणि भूमध्य सागराविषयी माहिती करून घेणं आवश्यक आहे। बाल्टिक समुद्रात दबाव निर्माण करण्याकरता डेन्मार्कने एक युद्धनौका तैनात केली आहे। भूमध्य सागरात नाटोनेही आपल्या युद्धनौका तैनात केल्या आहेत। तर तिकडे रशियाने काळा समुद्र आणि भूमध्य सागरात आपल्या युद्धनौका आणि पाणबुड्यांची गस्त वाढवली आहे। काळ्या समुद्रात युद्धाची तयारी रशियाने केली आहे। तसंच रशियाने युक्रेनवर हवाई हल्ले आणखी तीव्र केले। रशियाच्या हवाई दलाकडून युक्रेनवर सतत बॉम्ब हल्ले केले जात आहेत। हेलिकॉप्टरच्या कॉकपिटमधून हा व्हिडिओ चित्रित करण्यात आलाय। युक्रेनची हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केल्याचा दावा रशियन लष्कराकडून केला जातोय। रशियाच्या सैन्याकडून युक्रेनवर हवाई हल्ले केले जात आहेत। हवाई हल्ल्यांमुळे युक्रेनमध्ये जिकडे तिकडे विनाश पाहायला मिळतोय। बहुतेक शहरांना युद्धाचा फटका बसला असून इमारतींचे केवळ भग्न अवशेष उरलेले आहेत। बॉम्ब हल्ल्यामुळे इमारतींचं प्रचंड नुकसान झालंय। हे कीव शहरातील दृश्य आहे। बॉम्ब हल्ल्यामुळे कीव शहर बेचिराग झालंय। ही दृश्य पाहिल्यानंतर तुम्हाला त्याचा अंदाज आला असेल। Що вони хочуть добитися тим, що нещадно бомбардують торгівельні центри, лікарні, роддоми, будинки мирних? Що вони цим хочуть добитися? Чи розумію того я? Я не розумію. Чи розумієте те ви? Думаю, що також ні. कीव शहरावर ताबा मिळवण्यासाठी रशियन सैन्याकडून प्रयत्न केले जात आहेत। पण युक्रेनच्या सैनिकांकडून त्याला सडेतोड प्रत्युत्तर मिळतं। म्हणूनच रशियाला अद्यापही कीव शहरावर कब्जा करता आलेला नाही। कीववर कब्जा करण्यासाठी रशियाकडून मोठ्या प्रमाणात हल्ले केले जात आहेत। पण ही लढाई रशियाची डोकेदुखी ठरली आहे। लेफ्टनंट मिळवता आलेला नाही।
त्यामुळे पुतीन यांची अस्वस्थता अधिक वाढली आहे. एकीकडे रशियन रणगाड्यातून मारियुपोलवर बॉम्बफेक केले जात आहेत, तर दुसरीकडे मृत्यूच्या भीतीनं मारियुपोलमधून 45,000हून अधिक नागरिकांनी पलायन केलंय. रशियाकडून सतत हल्ले होत असले तरी युक्रेनचं सैन्य मोठ्या धैर्यानं त्यांचा सामना करत आहे. रशियाच्या रणगाड्यांवर युक्रेनच्या सैन्याकडून गोळीबार केला जातोय. युक्रेनच्या जतोमरमध्ये पुन्हा एकदा रशियानं भीषण हल्ला केलाय. अनेक मोठ्या इमारतींना रशियाकडून लक्ष्य करण्यात आलं होतं. बॉम्ब हल्ल्यामुळे इथल्या इमारतींना आगी लागल्याचंही पाहायला मिळालं. На першій же зустрічі з президентом Росії я готовий піднімати ці питання. Вони актуальні, для нас вони важливі, про окупаційні території. Але я впевнений, що це рішення буде не в цю зустріч. Тому що є, як вам сказати, якщо бути повністю відвертим, то і в питаннях гарантій безпеки. रशियाकडून सतत हल्ले होत असतानाही युक्रेनचे राष्ट्रपती हार मानायला तयार नाहीत. तसंच युक्रेनचं सैन्यही प्राणपणाला लावून लढत आहे. ड्रोन कॅमेऱ्यातून हे दृश्य टिपण्यात आलंय. रशियाच्या लढाऊ विमानांना क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून लक्ष्य करण्यात आल्याचं यातून पाहायला मिळत आहे. तर ड्रोनद्वारे त्या सगळ्या हालचाली टिपल्या जात आहेत. मिसाईल लॉन्चर आपल्या ठिकाणाकडे जात असताना ड्रोननं त्याचा पाठलाग केल्याचं बघायला मिळालं. काही वेळातच ते मिसाईल लॉन्चर एका मॉलमध्ये पोहोचलं. रशियाच्या ड्रोनची त्याच्यावर नजर होती. लॉन्चर मॉलमध्ये पोहोचताच ड्रोनमधून त्यावर हल्ला करण्यात आला आणि तो संपूर्ण मॉल बॉम्ब हल्ल्यामुळे उद्ध्वस्त झाला. त्या मॉलमध्ये मोठ्या प्रमाणात मिसाईल लॉन्चर आणि शस्त्र दडवून ठेवण्यात आली होती. अशा प्रकारे युक्रेनच्या हल्ल्यामुळे रशियन सैन्याला मोठं नुकसान सहन करावं लागलं. त्यामुळे रशियानं समुद्रात युक्रेनची नाकाबंदी सुरू केली आहे. उत्तरमधील कीव प्रमाणेच आता दक्षिणेला असलेल्या समुद्रात युद्धाची तयारी सुरू झाली आहे. समुद्रालगत असलेल्या क्रिमियाला स्वतंत्र प्रदेश म्हणून रशियानं यापूर्वीच जाहीर केलेला आहे. तर अझोव या समुद्रात उत्तरेला दोनेस्क प्रमाणेच मारियुपोलवर रशियाकडून सतत हल्ले केले जात आहेत. रशियानं पूर्व आणि पश्चिमेमधील मेलितोपोल, खेरेसोन आणि ओडेसावर हल्ल्याची तयारी केली आहे. Хочешь узнать о планах России? Посмотри, в чем Россия обвиняет других. त्यामुळे आगामी काळात समुद्रात युद्धाचा भडका उडण्याची शक्यता वर्तवली जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. पुतीन यांनी युक्रेनवर युद्ध लादलं असलं तरी रशियात अंतर्गत नवा संघर्ष निर्माण झालाय. रशियातील काही बडे अधिकारी आणि उद्योगपतींनी पुतीन यांच्या विरोधात मोर्चा उघडलाय. पुतीन यांना हटवण्याकरता छुप्या पद्धतीनं प्रयत्न केले जात आहेत आणि त्यामुळेच पुतीन यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. बॉम्ब, तोफगोळे, मिसाईल, रणगाडे, स्फोट आणि आग हे युक्रेनमधलं सध्याचं चित्र आहे. पण या व्यतिरिक्त युद्धात पडद्यामागे बरंच काही घडतंय. त्यामुळे पुतीन यांना नव्या भीतीनं ग्रासलंय. या भीतीपोटीच पुतीन यांनी आपला स्वयंपाकी आणि अंगरक्षक बदललेत. पुतीन एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी आपल्या कार्यालयातील 1000 कर्मचाऱ्यांची बदली केली आहे. आपला घातपात होईल अशी भीती पुतीन यांना सतावू लागली आहे. रशियाच्या आक्रमणामुळे युक्रेनमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली असली तरी पुतीन यांना मृत्यूचं भय सतावू लागलंय. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन हे जगभरातील महाशक्तींच्या टार्गेटवर आहेत. पुतीन यांना संपवण्यासाठी षडयंत्र रचलं जात असल्याची चर्चा आहे. पुतीन यांच्या कार्यालयात हे षडयंत्र आखलं जात असल्याचा दावा
युक्रेनच्या गुप्तचर यंत्रणेनं केलाय आणि त्यामुळेच पुतीन यांनी आपल्या कार्यालयातील कर्मचारी बदललेत. पुतीनच्या जवळचे अधिकारी आणि रशियातील काही बडे उद्योगपती पुतीन यांच्या जीवावर उठल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आलाय. रशिया युक्रेन युद्धाला 4 आठवड्यांचा कालावधी उलटून गेलाय, पण अजूनही रशियाला अपेक्षित यश मिळालं नाहीये. याच दरम्यान युक्रेनच्या सुरक्षा मंत्रालयाच्या गुप्तचर विभागानं हा धक्कादायक दावा केलाय. पुतीन यांचा घात करण्यासाठी विविध पद्धतीचा अवलंब केला जाण्याची शक्यता वर्तवली जाते. विषप्रयोग, गंभीर आजार अथवा अपघात अशा पद्धतीचा वापर केला जाण्याची शक्यता गुप्तचर विभागानं वर्तवली आहे. युद्धामध्ये आजवर भल्या भल्या हुकुमशहांचं आसन डगमगल्याचं जगानं पाहिलं. तीच पुतीन यांची अवस्था आहे. खरं तर रशियामध्ये 2000 पासून पुतीन यांची सत्ता आहे. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या गुप्तचर विभागानं दिलेल्या माहितीनुसार रशियाची गुप्तचर संस्था FSR अर्थात फेडरल सिक्युरिटी रशियाचे संचालक अलेक्झांडर बोर्तनिको यांची पुतीन यांचा उत्तराधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. जर पुतीन यांचा घातपात झाल्यास अलेक्झांडर यांच्याकडे राष्ट्रपती पदाची सूत्र सोपवली जाणार आहेत. अलेक्झांडर यांना समोर ठेवून हा प्लॅन आखला गेला असल्याचं युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या गुप्तचर विभागाचं म्हणणं आहे. पुतीन यांचा मृत्यूच हे युद्ध रोखू शकतो असं युक्रेनला वाटतंय. त्यासाठीच पुतीन यांच्या विरोधात षडयंत्र आखलं जात असल्याच्या वृत्ताला युक्रेनकडून आणखी हवा देण्याचं काम केलं जात आहे. अलेक्झांडर बोर्तनिको यांना रशियातील बड्या उद्योगपतींचा पाठिंबा असल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आलाय. पुतीन यांनी युक्रेन विरोधात युद्ध छेडल्यानं अमेरिकेनं रशियावर कठोर निर्बंध लादले. त्याचा जबर फटका रशियातल्या उद्योगपतींना बसलाय. त्यामुळेच पुतीन यांना हटवून अलेक्झांडर बोर्तनिको यांना राष्ट्रपती पदावर बसवण्याचा उद्योगपतींचा डाव असल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आलाय. खरं तर पुतीन यांच्यामुळे युक्रेन युद्धाच्या खाईत लोटला गेलाय. त्यामुळेच अमेरिकेनं रशियावर अनेक कठोर निर्बंध लागू केलेत. रशिया आणि अमेरिकेदरम्यान व्यापारी संबंध पूर्वीसारखे व्हावेत अशी रशियातील उद्योगपतींची इच्छा आहे. आज रशिया जगात एकाकी पडलाय. रशियातील उद्योगपतींना प्रचंड तोटा सहन करावा लागतोय. रशियातील बिझनेस क्लास पुतीन यांच्यावर नाराज आहे. युद्धाच्या झळा सहन करणाऱ्या रशियाच्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी पुतीन यांची राष्ट्रपती पदावरून हकालपट्टी करणं आवश्यक असल्याचं उद्योगपतींना वाटतंय. युक्रेन रशिया युद्ध संपण्याचं नाव घेत नसल्यानं पुतीन विरोधात रशियन नागरिकांमध्ये दिवसेंदिवस असंतोष वाढत चाललाय. उद्योगपतींमध्ये पुतीन विरोधात नाराजी वाढू लागली आहे. युद्धात अपेक्षित यश मिळत नसल्यानं पुतीन यांचा पारा चढलाय. पुतीन यांची नुकतेच अलेक्झांडर बोर्तनिको यांच्यावर आपला राग काढल्याचं बोललं जात आहे. रशियातील प्रभावशाली लोक अलेक्झांडर बोर्तनिको यांना रशियाच्या राष्ट्रपती पदावर बसवण्यासाठी उत्सुक आहेत. खरं तर अलेक्झांडर बोर्तनिको आणि पुतीन यांनी एकेकाळी KGB काम केलं होतं. पुतीन हे बोर्तनिको यांच्यावर नाराज असण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे रशियानं आक्रमण केल्यानंतर युक्रेन विरोध करणार नाही असा दावा बोर्तनिको यांनी केला होता. हल्ल्यानंतर युक्रेन शरण येईल असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला होता. पण बोर्तनिको यांचा अंदाज खोटा ठरला आणि त्याच कारणानं पुतीन त्यांच्यावर नाराज आहेत. फेडरल सिक्युरिटी रशियाचे संचालक अलेक्झांडर बोर्तनिको यांना युक्रेनविषयी सखोल माहिती असल्याचं बोललं जातं. पण युद्धात वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. रशियन सैन्याला युक्रेनकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. त्यामुळे रशियन सैन्याला मोठं नुकसान सहन करावं लागतंय. रशियाचा युद्धाविषयीचा अंदाज सपशेल फोल ठरलाय. त्यामुळे अलेक्झांडर यांना पुतीन यांच्या रागाचा सामना करावा लागतोय. पुतीन यांच्या शीघ्रकोपी स्वभावामुळेच त्यांच्या सल्लागारांनी त्यांची साथ सोडली आहे. युद्धाला विरोध करत अनातोली यांनी सल्लागार पदाचा राजीनामा दिला. तसंच त्यांनी रशिया सोडलं. 1990 पासून अनातोली हे पुतीन यांच्या सोबत होते. युरोप आणि अमेरिका दरम्यान व्यापारी संबंध मजबूत करण्यात
अनातोली यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. युद्धामुळे पुतीन यांच्यावर चहूबाजूनं दबाव वाढतोय, तसंच त्यांना आपल्या संरक्षणाची सुद्धा चिंता सतावू लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या स्पेशल रिपोर्टसह या विशेष कार्यक्रमात तिथेच थांबतोय. ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत.